कधी विचार केला आहे का की आपलं मन एखाद्या औषधापेक्षाही जास्त पॉवरफुल असू शकतं? आज आपण अशाच एका जबरदस्त आणि खरं सांगायचं तर थोड्या विचित्र घटनेबद्दल बोलणार आहोत. एक अशी घटना जिथे फक्त आणि फक्त विश्वास बरे करण्याची ताकद ठेवतो. चला तर मग या विश्वासाच्या विज्ञानात जरा डोकावून पाहूया. ऐकायला अगदी एखाद्या चमत्कारासारखं वाटते नाही का? पण थांबा, ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. हे मेडिकल हिस्ट्रीमधल्या एका खऱ्या घटनेचं वर्णन आहे. एक असं गूढ ज्याने मोठमोठ्या डॉक्टरांना सुद्धा चक्रावून टाकलं होतं. तर चला मग बघूया काय आहे या वाक्यामागची कहाणी. ही गोष्ट आहे 1957 सालची. एका अशा व्यक्तीची ज्याच्या केसने अख्ख्या मेडिकल वर्ल्डला विचार करायला लावला. आणि खरं सांगतो, आजही ती तितकीच शॉकिंग वाटते. जरा इमॅजिन करा, मिस्टर राईट यांची कंडिशन किती वाईट होती. डॉक्टरांनी तर हात टेकले होते. सांगितलं होतं की फक्त काही दिवसांचे सोबती आहेत. त्यांच्या पूर्ण शरीरात संत्र्या एवढ्या मोठ्या मोठ्या गाठी, लिम्फ नोड्सच्या गाठी पसरल्या होत्या. म्हणजे आशेचा एक किरणही शिल्लक नव्हता. पण तेव्हाच मिस्टर राईट यांनी क्रेबिओझेन नावाच्या एका नवीन एक्सपेरिमेंटल औषधाबद्दल ऐकलं. त्यांना कुठून तरी पक्का विश्वास बसला की हेच औषध त्यांना वाचवू शकतं. त्यांनी डॉक्टरांच्या मागे अक्षरशः लकडा लावला आणि शेवटी डॉक्टरांनी शुक्रवारी त्यांना एक इंजेक्शन दिलं. आता ऐका, पुढच्या सोमवारी जे झालं ते तर अविश्वसनीय होतं. जे मिस्टर राईट मृत्यूच्या दारात होते ते चक्क बेडवरून उठून नर्सेससोबत विनोद करत होते आणि त्यांच्या गाठी त्या जणू वितळून गेल्या होत्या. पण थांबा, कहाणी इथे संपत नाही. यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे. 2 महिन्यानंतर मिस्टर राईट यांनी न्यूजपेपरमध्ये वाचलं की ते क्रेबिओझेन औषध 1 नंबरचा बोगस उपाय आहे. आणि हे कळल्या क्षणी त्यांचा आजार परत आला. आता इथे त्यांच्या डॉक्टरने कमाल आयडिया लढवली. त्यांनी मिस्टर राईट यांना सांगितलं, अहो, पेपरमध्ये काही छापून येतं त्यावर विश्वास ठेवू नका. आणि त्यांना एक नवीन सुपर रिफाइंड इंजेक्शन दिलं. खरं तर ते फक्त साधं पाणी होतं. पण झालं काय? मिस्टर राईट यांच्या विश्वासाने पुन्हा एकदा तोच चमत्कार घडवला. त्यांच्या गाठी पुन्हा गायब झाल्या. मिस्टर राईट अजून 2 महिने एकदम ठणठणीत जगले. पण जेव्हा त्या औषधाबद्दल फायनल ऑफिशियल रिपोर्ट आला की ते खरंच निरुपयोगी आहे, तेव्हा मात्र त्यांचा विश्वास पूर्णपणे तुटला. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे त्यानंतर फक्त 2 दिवसात त्यांचा मृत्यू झाला. आता मिस्टर राईट यांची ही कथा एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आपल्याला आणून ठेवते. हे कसे शक्य आहे? म्हणजे एका बनावट औषधाने साधं पाणी त्याने कॅन्सरच्या गाठी 2-2दा नाहीशा केल्या. याचं उत्तर त्यांच्या शरीरात नाही, पण त्यांच्या मनात होतं. बरं, मिस्टर राईट यांनी जे अनुभवलं ना, त्याला मेडिकल सायन्समध्ये एक खास नाव दिलेलं आहे. चला बघूया ते नाव काय आहे. यालाच म्हणतात प्लॅसिबो इफेक्ट. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती औषधामुळे नाही तर हे औषध काम करेल या विश्वासाच्या जोरावर भरी होते, त्याला म्हणतात प्लॅसिबो इफेक्ट. म्हणजे त्या गोळीत किंवा इंजेक्शनमध्ये काहीही नसतं. सगळा खेळ असतो तो फक्त मनातल्या विश्वासाचा. आणि गंमत म्हणजे ही काही आजची कन्सेप्ट नाहीये. प्लेसिबो हा शब्द तर चक्क 5व्या शतकात लॅटिन बायबलमध्ये सापडतो. मग 18व्या शतकात त्याचा मेडिकलमध्ये वापर सुरू झाला आणि आज तर कोणत्याही नवीन औषधाच्या टेस्टिंगसाठी प्लेसिबो हा एक महत्त्वाचा भाग आहे. ओके, तर मग पुढचा प्रश्न की हा प्लॅसिबो इफेक्ट नक्की काम कसा करतो? म्हणजे फक्त एक विचार किंवा विश्वास आपल्या बॉडीवर एवढा मोठा परिणाम कसा करू शकतो? चला हेच समजून घेऊया. बघा, खरं औषध कसं काम करतं त्याच्यातल्या केमिकल कंपोनेंट्समुळे, बरोबर? पण प्लॅसिबो काम करतो अपेक्षेच्या शक्तीवर. म्हणजे प्लॅसिबो आपल्या शरीराला सिग्नल देतो की चला आता बरे व्हायचंय, आणि मग शरीर स्वतःच आवश्यक ते केमिकल बदल घडवून आणतं. आपला मेंदूच जणू काही एक फार्मसी बनतो. रिसर्चमध्ये असं दिसून आलंय की जेव्हा आपल्याला वाटतं की एखादं औषध काम करणार आहे, तेव्हा आपला ब्रेन एन्डॉर्फिनसारखे नॅचरल पेन किलर केमिकल्स रिलीज करतो. ही तीच केमिकल्स आहेत जी आपण एक्सरसाइज केल्यावर किंवा खूप आनंदी असताना रिलीज होतात. आणि त्यामुळं खरंच वेदना कमी होते, जरी ती गोळी बनावट असली तरी. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, या प्लॅसिबोचा इफेक्ट काही गमतीशीर गोष्टींवर अवलंबून असतो. जसं की रिसर्च सांगतो की डार्क रंगाच्या गोळ्या जास्त प्रभावी वाटतात किंवा साध्या टॅब्लेटपेक्षा कॅप्सूल जास्त पॉवरफुल वाटते. एवढंच नाही तर महागडे दिसणाऱ्या उपचाराचा परिणामही जास्त होतो. सगळा खेळ आहे तो आपल्या सायकॉलॉजीचा. आता हे सगळं ऐकून असं वाटेल की हा तर निव्वळ मनाला फसवण्याचा प्रकार आहे. पण तसं नाहीये. उलट मॉडर्न मेडिकल सायन्ससाठी प्लेसिबो एक खूप महत्त्वाचं टूल आहे. कसं तेच पाहूया. कोणतंही नवीन औषध मार्केटमध्ये येण्याआधी त्याची डबल ब्लाइंड स्टडी होते.
यात काय करतात? रुग्णांचे 2 ग्रुप बनवतात. एका ग्रुपला खरं औषध देतात आणि दुसऱ्याला अगदी तशीच दिसणारी प्लेसिबो गोळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेशंटला आणि डॉक्टरला दोघांनाही माहीत नसतं की कोणाला काय मिळालंय. आणि जर खऱ्या औषधाचा रिझल्ट प्लेसिबोपेक्षा खूपच चांगला आला तर आणि तरच ते औषध इफेक्टिव्ह मानलं जातं. म्हणजे प्लेसिबो एक बेंचमार्क म्हणून काम करतो. बरं, आतापर्यंत आपण विश्वासाची पॉझिटिव्ह साईड पाहिली, पण एक विचार मनात येतो, जर विश्वास बरा करू शकतो तर तो नुकसानही पोचू शकतो का? याचं उत्तर एका दुसऱ्या तितक्याच शॉकिंग कथेत आहे. ही गोष्ट आहे एका कैद्याची ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती, पण त्याच्यावर एक विचित्र प्रयोग करायचं ठरवलं गेलं. त्याला सांगण्यात आलं की तुला फाशी नाही तर एका विषारी सापाच्या दंशाने मारण्यात येईल. त्याला एका खुर्चीला बांधलं, डोळ्यांवर पट्टी बांधली. त्याच्या मनात सापाची प्रचंड दहशत होती. आणि मग त्याला खरा साप न चावता फक्त 2 साध्या सेफ्टी पिनांनी हलकेच टोचण्यात आलं. आणि पुढे जे झालं ते ऐकून विश्वास बसणार नाही. फक्त 2 सेकंदात त्या कैद्याचा मृत्यू झाला. जेव्हा पोस्टमॉर्टम झालं तेव्हा एक अजूनच धक्कादायक गोष्ट समोर आली. त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता, पण त्याच्या शरीरात सापाच्या विषासारखेच टॉक्झिन्स सापडले होते. हे विष बाहेरून आलेलं नव्हतं. साप चावलाय या जबरदस्त विश्वासाने आणि भीतीने त्याच्या स्वतःच्या शरीराने ते विष तयार केलं होतं. तर मग या दोन्ही कथा मिस्टर राईट यांची आणि त्या कैद्याची आपल्याला एकाच ठिकाणी आणून ठेवतात. आपल्या दृष्टिकोनात, आपल्या विश्वासात एक अफाट शक्ती दडलेली आहे. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. आपलं मन फक्त बाहेरच्या गोष्टींवर रिॲक्ट करत नाही, तर ते आपलं शारीरिक वास्तव, आपली फिजिकल रिॲलिटी घडवण्यात सक्रियपणे भाग घेतं. एक पॉझिटिव्ह विश्वास जसा मिस्टर राईट यांना बरं करू शकला, तसाच एक निगेटिव्ह विश्वास त्या कैद्याचा जीव घेऊ शकला. याचा सरळ अर्थ हाच की आपली मानसिकता, आपला ॲटिट्यूड आपल्या आरोग्यावर डायरेक्ट परिणाम करतो. तर मग एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, जर फक्त एका विश्वासाने कॅन्सरच्या गाठी वितळू शकतात आणि फक्त एका भीतीने हृदय बंद पडू शकतं, तर मग आपण आपल्या आरोग्याबद्दल, आपल्या क्षमतेबद्दल, आपल्या भविष्याबद्दल काय विश्वास ठेवणार आहोत? निवड आपली आहे.